माझा प्रयत्न आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके मंडळी, तर आपला हा आजचा पहिला ब्लॉग आहे, म्हणजे लाईव्ह ब्लॉग. तसं मी कंटेंट क्रिएशन म्हणजे जे काय असेल, व्हिडिओज असतील काय असतील, ते मी 1 महिना झाला तर सुरू केलं आहे. आणि आज मी पहिल्यांदा लाईव्ह ब्लॉग म्हणजे काय मिस्टेक्स असतील, काय एडिट नसणार आहे, सगळं जे काय असेल ते रॉ असणार आहे. मी असा ब्लॉग करायचा ट्राय करतोय, कारण माझ्या मनातली जी भीती आहे ती मला ओव्हरकम करायची आहे. तर ही आमची साईट आहे कारंजे माळ्यातली. आता मी त्या साईटवर आहे आणि हा मागचा हा व्ह्यू आहे. असा सध्या सगळीकडे अपार्टमेंट्स, नवीन नवीन अपार्टमेंट्स आलेत, काही अपार्टमेंट्स पूर्ण झालेत, हे चाललेत. मी आहे सर्किट हाऊस जवळ कारंजे माळा एरियामध्ये. आमच्या अपार्टमेंटचं काम आता मी करतोय. त्या अपार्टमेंटचं नाव सोलेस आहे, 6 फ्लोअर अपार्टमेंट. चला बघूया काय आजूबाजूला कसं काय दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, हा व्ह्यू आहे बघा. सगळ्या इकडे नुसतं अपार्टमेंट्स, इथून समोर नवीनच अपार्टमेंट झालेले आहे, अजून फिनिशिंग काम चालू आहे अपार्टमेंटचं. तर सगळ्या अपार्टमेंट्स हे जे दिसते आहे, हे DY पाटील हॉस्पिटल आहे. थिंक 14 मजली आहे वाटतं. हॉस्पिटलचे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन चालू आहे. आणि आमच्या बिल्डिंगचं इथं खाली आता सोलिंग करायचं चालू आहे. चौघजण काम करायचे, 2 मेल लेबर्स आणि 2 फिमेल लेबर. बायका पण काय कमी नाही, मोठे डबल उचलून हार्ड मध्ये काम चालू आहे. आमच्या साईटवरची छोटी मुलं काय टाइमपास करणार का बिचारी. किती खेळून तरी शाळा नाही, काय नाही. आईबाबांसोबत कामावर राहायचं, लहान वयातच जबाबदाऱ्या अंगावर घ्यायच्या. त्यांची आई वरून हाक मारायला ना, त्यामध्ये बाळवरती बघायला. हे बघा, मला माहित नाही ब्लॉगमध्ये काय असलं पाहिजे, काय नाही काय. सो आपल्याला चुका करायच्या आहेत, चुकांमधून शिकायचं आहे. हे सगळं चालूच राहणार, पण आपल्याला एवढंच माहिती आहे आता की व्हिडिओ बनवत राहायचा आहे. तर आपण जरा कॅमेरा आत फिरूया. हे मी तुम्हाला इथला फ्लॅट दाखवतो. ओके, तर आपण बाहेरून येऊयात. तर ही लिफ्ट आहे, हा जिन्याचा पॅसेज आहे. हा जिना वर चढून आलो किंवा लिफ्टमधनं आलो तर हे एंट्रन्स असणार आहे. एंट्रन्समधून हा आहे तो हॉल एरिया आहे. हॉलला इथे बाल्कनी दिलेली आहे. बाहेर ही 3 फुटाची बाल्कनी असणार आहे. हा व्ह्यू आहे समोरच्या साईडला. इथले बंगले खरंच भारी आहेत, खतरनाक, मस्त. प्रशस्त आहेत ना बंगले, मस्त आहेत, मस्त बांधले आहेत. शहाड गेला यांनी, गार्डन ठेवून, लॉन विन करून, स्लोपिंग रूफ्स कम्प्लीट. आम्ही केरळला गेलो तेव्हा पण असंच होतं. तर ते टाईल्स होत्या, त्याचं आर्टिफिशियल वगैरे बसवलं यांनी इथं, पण भारी आहेत बंगले. हे इकडे किचन आहे, किचन एरिया. अजून बाहेर एक काम चालू आहे, बाहेर एकाचं. हा युटिलिटी एरिया आहे, युटिलिटी एरिया. त्यानंतर इकडे एक कॉमन टॉयलेट एरिया आहे. बेडरूमला बाल्कनी आहे.
मोठ्या खिडक्या व्हेंटिलेशनसाठी. त्यानंतर या साईडला 2 बेडरूम्स आहेत. ही पहिली बेडरूम ह्या साईडची प्रशस्त आहे. खिडक्या पण व्हेंटिलेशनसाठी, व्ह्यूसाठी मस्त ठेवलेल्या आहेत खालून वरपर्यंत. आणि ही कॉर्नरची खिडकी आहे ती मस्त व्ह्यू असा मिळतो इथून. त्याला अटॅच टॉयलेट आहे इकडे एक. अटॅच टॉयलेट. सेकंड बेडरूम इकडची आपली. सॉरी, दिस इज द बेडरूम. इथं आता सामान ठेवलंय सगळं सेंट्रिकवाल्याने आपटलं यात सामान. हे सेकंड बेडरूम आहे आणि ही टॉयलेट सेकंड बेडरूमचं. टॉयलेटला मी एवढ्या मोठ्या खिडक्या का लागतात? हां, आर्किटेक्ट साहेब. तर मी बाय प्रोफेशन मी सिव्हिल इंजिनियर आहे. सिव्हिल इंजिनियर प्लस सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर. तर आम्हाला इथलं आम्ही ॲक्च्युली आमचं ओके. तर सो आता मी तुम्हाला आमचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते जे एका फ्लोअरचं प्लॅन म्हणा किंवा जो कन्स्ट्रक्शन असणार आहे ज्या प्रकारचं ते मी तुम्हाला फिरून दाखवलेलं आहे. तर असे 6 फ्लोअर आहेत आणि 6 फ्लोअरला प्रत्येक फ्लोअरला एक फ्लॅट आहे. तर 2 फ्लोअर आय थिंक बुक झालेत. वरचे बाकीचे जे आहेत ते राहिलेले आहेत. काम सध्या आता प्रेझेंट स्टेजला फरशी फिटिंगचं काम चालू आहे आणि बाहेरील प्लॅस्टरिंगचं काम चालू आहे. मी काय बोलायलोय मलाच नाही माहिती आहे, पण एवढं माहिती आहे की आपल्याला कंटेंट क्रिएट करत राहायचं आहे, व्हिडिओ टाकत राहायचे. सो तुमचं काम आहे मला सपोर्ट करणं. प्लीज डू सपोर्ट मी. सबस्क्राईब करा आपलं चॅनल साईराज पाटील ब्लॉग्स. तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे सपोर्ट करण्यासाठी. तुमचा एक सबस्क्राईब मला व्हिडिओज करण्यासाठी अजून प्रोत्साहित करणार आहे, अजून मोटिवेट करणार आहे. आणि मी बघू पुढं काय करतोय. ओके, स्टार्ट तर केलं आजपासून. व्हिडिओ आवडला असतील, माझा प्रयत्न आवडला असेल, व्हिडिओ नाही, माझा प्रयत्न आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय. पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटू.